बाकी बिघडेल तर सांगितलं तर नको नको होईल. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. 2 कोटी रुपयांचे कर्ज देतो असे सांगून व्यावसायिकाच्या 2 बँक खात्यांची अफरातफर केली. या प्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 सप्टेंबर 2023 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ICICI बँक चाकण शाखेमध्ये घडला आहे. महेश चौगुले, राहणार सांगली असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुधीर एकनाथ इंगळे, वय वर्ष 41, राहणार चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी चौगुले याने फिर्यादी इंगळे यांना 2 कोटी रुपयांचे कर्ज देतो असे सांगून त्या मोबदल्यात कर्ज रकमेच्या 5% कमिशन द्यायचे, बँकेच्या खात्याला माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड राहील अशी अट घातली. त्यानंतर इंगळे यांच्या ICICI बँकेमधील 2 खात्यांना चौगुले याने स्वतःचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड ठेवून खात्याची अफरातफर करून फसवणूक केली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. मसाला पानाचे पैसे मागितल्याने चौघांनी मिळून टपरी चालवणाऱ्या तरुणाला आणि त्याच्या मामाला बेदम मारहाण करत रोकड लुटल्याची घटना रात्री 9:30 वाजता खेड तालुक्यातील निघोजे येथील पंचरत्न पानटपरीवर घडली आहे. देवेंद्र प्रताप सिंग, वय वर्ष 19 व ब्रिजेश सिंग, दोघेही राहणारे निघोजे, तालुका खेड अशी मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी देवेंद्र यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रणजित एरकर आणि त्याच्या 3 अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झालेले नवनियुक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा आळंदी येथील विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अर्चना म्हाळसकर, रामचंद्र कुऱ्हाडे, मनीषा यादव, ज्योती शेळके आदी उपस्थित होते. अखिल भामनेर सेवा मंडळ आळंदी या संस्थेच्या विश्वस्तपदी आंबोली येथील बाळासाहेब बबन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. सत्तेत असताना देखील आमचे नेते व मंत्री ऐकत नाहीत. तालुक्यात महायुतीतील मित्रपक्षातील कार्यकर्ते एकमेकांवर कुरघोडी करतात. त्यामुळे महायुतीच्या सत्तेत सहभागी होऊन उपयोग झाला नसल्याची खंत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केली. राजगुरुनगर येथील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार मोहिते पाटील बोलत होते. आमदार मोहिते म्हणाले की सत्ता बदलामुळे कायम विरोधात असणाऱ्यांच्या बरोबर आता सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या कार्यकर्त्यांचे ऐकतात म्हणत थेट मुख्यमंत्र्यांच्या बाबत नाराजी व्यक्त करताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासह अनेकांना आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी फैलावर घेतले. ठाकरे साहेब होते, त्यांनी समजूनच घेतलं नाही. कारण आम्ही बरोबर होतो, दोन्ही लोकांना विचारायला पाहिजे होतं की तुम्ही काय नेमके इथं चालले, एकदा बसून प्रश्न सोडवायला पाहिजे होता. राजकारणातला अनुभव नसणारा माणूस राज्याचा प्रमुख झाला की काय अडचण येते हे मी या ठिकाणी खेडकरांनी अनुभवलेलं आहे. काहीच राजकारणातला अबगड माहीत नसणारा माणूस त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं काय नाही, लगेच सुरू. संजय राऊतांना पाठवलं. काय संजय राऊतांनी इथं तोंड सुख घेतलं, पुढचा आमदार इथं शिवसेनेचा असेल, आता होईल. तुम्ही इथे येऊन जे उद्योग केलात, चांगल्या कामाला खेळ घालण्याचं काम केलं, त्याचं प्रायश्चित्त आता त्यांना भोगावं लागतं. दुर्दैवानं सगळ्या पळाउडव्याला नवीन मुख्यमंत्री आले. आमची अपेक्षा होती की तरी मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं, राजगुरुनगरच्या हिताचा काय विषय त्याच्या संदर्भात मिटिंग लावावी, काय केल्याने हा प्रश्न सुटेल. मुख्यमंत्र्यांनी अजून त्या सेवर फाईल करण्याचं टाळलेलं आहे. मला एक कळत नाही की त्या ठिकाणी माझं कार्यालय होणार नाही, प्रशासकीय कार्यालय होणार आहे, तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीने हिताचं कार्यालय आहे. आता ते सांगता इथं पार्किंगचा प्रश्न आमका आहे. कुठं पार्किंगचा प्रश्न आहे? मुंबईत नाही, पुण्यात नाही, सगळ्या ठिकाणी. पण तो प्रश्न सोडवायचा असेल तर त्याला मार्ग काढता येतात. शहरात येणारी वाहतूक बाहेरच्या बाजूने काढली, रिंग रोड काढला, तो प्रश्न मिटणार नाही. बारामतीला तुम्ही रिंग रोड काढला, आणि शहराकरता रिंग रोड तुम्ही काढताय, राजगुरू शहराकरता अशा प्रकारचा निर्णय घेतला तर काय बिघडणार आहे? पण ही सगळी प्रशासकीय कार्यालय हाकेच्या अंतरावर असतील तर लोकांची अडचणी संपणार आहे. आज आपल्याला माहिती आहे की तहसील कार्यालयाच्या संदर्भामध्ये जे स्ट्रक्चर ऑडिट झालं, त्या ऑडिटनी सांगितलं की इमारत वापरण्यायोग्य नाही. आतमध्ये एवढ्या घुशीन एवढी उंदर झाली की चांगली कागदपत्र त्या ठिकाणी तिथं कर्मचारी बसू शकत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. कारण ब्रिटिश काळामध्ये झालेली ती तहसील कार्यालय इमारत आहे, ती चांगल्या ठिकाणी गेली तर का नको आहे. आणि आज कोर्टाचं आपण पाहिलं असेल तर जागाच नाही, कुठं लावायचं. सगळ्या वकिलांकडे गाड्या आहेत, येणाऱ्या पक्षकाराकडे आहे.
आम्ही सांगितलं की ती तहसील कार्यालयाची जागा पाडून बहुमजली पार्किंग करा. 200-300 गाड्या एका ठिकाणी बसल्या. गोष्टीचा खेद वाटतोय की आज राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट आम्ही एकत्र काम करतो. आमच्या नेत्यांनी निर्णय घ्यायला, नेत्यांच्या मागे आम्ही गेलो. आपण खऱ्या अर्थाने आम्ही एकत्र आलोय का? आज तुम्ही सगळ्या जाहिराती बघितल्या, त्यांचे कार्यक्रम बघितले, तर ज्याचं त्याचा सवता सुभा. पूर्वी मुंबईला आपल्याकडे खोल्या असायच्या लोकांच्या, तुम्हाला माहिती. ती एका खोलीत 4-4 पेटारे असायचे. ते पेटाऱ्यांना काढायचं, ज्यांनी त्यांनी आपला स्वयंपाक करायचं, परत सगळी भांडी कुंडी त्याच्यात ठेवून कुलूप लावून कामाला जायचं. आता तसंच झालंय आमचे 3 पेटारे आहेत. आम्ही आमची भांडी कुंडी घेऊन जायचं, स्वयंपाक करायचा, उरणारे घालायचं, परत कुलूप लावायचं, जायचं, त्यांनी त्यांचं करायचं. आणि काही लोक एवढी मोठमोठाली स्वप्न पाहतात. परत एकदा तुम्हाला डोळे जर लागले असतील तर आमच्याशिवाय ते पूर्ण होणार आहेत का? माणसं जवळ येण्याकरता तुमच्यात काहीतरी भूमिका असल्या पाहिजेत. तुम्ही अजून ते विसरायलाच तयार नाही. तुम्हाला अजूनही ते प्रशासकीय इमारत होऊन द्यायची नाही. तुम्ही उठलं की स्वतंत्र कुदळ मारण्याचा क्रम चालूच आहे. तिथे भाषणा करतात, मी पायाला भिगरी बांधली. आता मला तर काही भिगरी दिसली नाही, पण आता ते बाकी भिगऱ्यांचं सांगितलं तर नको होईल. विकासाची भिगरी काय आम्हाला दिसली नाही. आणि आज जागोजागी जाऊन तुम्ही अशा प्रकारची जर संस्थेची भूमिका घेताना असाल तर तालुक्याची जनते दूध खुळे नाही. नितांत राजगुरू नजर कर तरी खुळे नाही. एकदा त्यांनी भूमिका घेतली की कोणाला वर आणायचं आणि कोणाला खाली टाकायचं हे काही सांगायला लागत नाही. आणि पुढाऱ्यांच्यावर चालणारं राजगुरू शहर अजिबात नाही. पहिल्या लोकांनी मनात तुम्हाला काढून टाकला पाहिजे. कारण इथं पुढारी आमची एक गोष्ट सांगेल म्हणून राजगुरू आळीतील असं अजिबात नाही. कारण ही तालुक्याची राजधानी, इथे अनेक प्रकारचे लोक येतात. आता रविशेचं दुकान आहे. महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे अन्य राज्यात जातात. स्पर्धा परीक्षांमधील घोटाळेबाजांवर कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ खेड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी चाकण तालुका खेड या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या विविध धोरणांवर यावेळी जोरदार प्रहार करण्यात आला. रोजगार द्या, न्याय द्या अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. शिरूर लोकसभा मतदारसंघ व सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने चाकण तालुका खेड येथील महात्मा फुले मार्केटच्या सभागृहात रविवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आला. तत्पूर्वी शासनाच्या विरोधात जोरदार आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, माजी आमदार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे पक्षाचे निरीक्षक रामहरी रोपणावर, खेड तालुकाध्यक्ष विजय डोळस, सत्यशील शेरकर, कैलास कदम, महेश ढमडेरे, महेश टापरे, निलेश कडपाटेल, वंदना सातपुते, अनुराग जैत, जमीर काजे, आनंद गायकवाड, गणेश शहाणे, गीता मांडेकर आदींसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिरूर, बारामती व मावळ या 3 लोकसभा मतदारसंघावर आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर आणि खेड या विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा केल्याचा पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी सांगितलं आहे. प्रदेश काँग्रेसच्या वतीने प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून माजी आमदार आदरणीय रूपनवरप्पा महानवर हे या ठिकाणी शिरूर लोकसभेचा रिव्ह्यू घेण्यासाठी आले होते. त्याच्यासाठी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष महेशराव असतील, महिला अध्यक्ष असतील, महेश बाप्पू असतील, सत्यशीलजी शेरकर साहेब असतील, आमचे ब्लॉकचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी सर्वजण या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. आणि संपूर्ण रिव्ह्यू तालुक्यातल्या प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे आणि काँग्रेस पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षांची मतं त्या ठिकाणी आम्ही समजून घेतली आहेत. मागच्या महिन्यामध्येच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीकडून त्या ठिकाणी शिरूर लोकसभेसाठी महेशजी ढमडेरे, बारामती लोकसभेसाठी संग्रामजी मोहोळ आणि मावळ लोकसभेसाठी आमचे पिंपरी चिंचवडचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय माजी नगरसेवक कैलास शेठ कदम यांची त्या ठिकाणी शिफारस आम्ही सर्वांनी केली होती. त्याचबरोबर इंडिया आघाडीमध्ये काम करत असताना जर कुठे पुढे मागे आम्हाला उमेदवारीच्या बाबतीमध्ये करावं लागलं तरीसुद्धा सक्षमपणे काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी जुन्नरमध्ये सत्यशील शेरकरांच्या रूपाने अतिशय तरुण असा
उमेदवार की जो 100% लोकभिमुख सहकारामध्ये काम करणारे आणि खऱ्या अर्थाने जुन्नरकरांना योग्य न्याय देणारे अशा प्रकारचा उमेदवार काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे त्याची जुन्नर विधानसभेची मागणी लोकसभेबरोबर त्या ठिकाणी आम्ही जिल्हा काँग्रेसच्या वतीने केलेली आहे. खेडची जागासुद्धा काँग्रेसला मिळावी अशा प्रकारची विनंती आम्ही त्या ठिकाणी आदरणीय निरीक्षक आप्पासाहेब रुपनवर यांना केलेली आहे. जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष सक्षमतेने काम करतो आहे. जरी महाविकास आघाडीमध्ये मधल्या काळामध्ये काही ताणतणाव झाला असला तरी काँग्रेस पक्ष माजी आदरणीय आमदार संग्रामदादा थोपटे साहेब असतील, जिल्हा अध्यक्ष म्हणून मी असेल, आम्ही दोघेही मिळून सक्षमतेने सर्वांना बरोबर घेऊन काँग्रेस पक्ष आपल्या आहे त्या जागेवरती आहे. निश्चितपणे 2019पेक्षा चांगली कामगिरी ही पुणे जिल्हा ग्रामीणमध्ये काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करेल. काँग्रेस पक्षातर्फे देशातील सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये एक कोऑर्डिनेटर नेमलाय, जेणेकरून त्या मतदारसंघातली सर्व माहिती PLA, ब्लॉक, बूथ लेवल, कार्यकर्ता रचना या सगळी माहिती AICCला पुरवण्याकरता त्या कोऑर्डिनेटरवर जबाबदारी दिलेली आहे. त्याला अनुसरून ही आमची दुसरी शिरूर लोकसभा मतदारसंघाची प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक आम्ही आयोजित केली. पहिली बैठक आम्ही पुण्याला घेतली, पण प्रत्यक्ष मतदारसंघात जाऊन सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन प्रदेशला आणि AICCच्या काँग्रेसला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला, राष्ट्रीय अध्यक्षांना माहिती द्यावी अशी अपेक्षा आहे. आज आम्ही कार्यकर्त्याचं मनोगत ऐकून घेतलं, कार्यकर्त्याकडून माहिती ऐकून घेतली. याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग त्या मतदारसंघामध्ये कोणते समाज आहेत, कोणते प्रभावी समाज आहेत, त्याचे आपल्या पक्षात त्यातले प्रभावी नेते कोण आहेत, या सर्वांची माहिती पक्षाला लढायला जाताना आपलं सैन्य नीटनेटकं आहे का, दारुगोळा नीटनेटका आहे का, हत्यारं सगळी जागा आहेत का, असं जसं लढायला जाताना पाहिलं जातं. लढाई आणि निवडणूक ही सारखीच आहे आणि म्हणून राजकीय पक्ष आपापल्या कार्यकर्त्याकडे सगळी सामुग्री तेवढ्या क्षमतेचे कार्यकर्ते आहेत का हे पाहतो. ते आम्ही आज पाहिलं, माहिती घेतली, हीच माहिती आम्ही AICCला पाठवणार आणि त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पक्ष बदल करीत राहणार. काळूसमध्ये सुमारे 7 दिवस NSS कॅम्प आयोजित करण्यात आला होता. काळूसमधील संगमवाडी या संगमेश्वराच्या मंदिराशेजारी असलेल्या भामा नदीवर विद्यार्थ्यांनी मातीचा बंधारा तयार केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झालेले अशोकराव खांडेभराट यांचा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन शिवतेज मंगल कार्यालय आळंदी देवाची या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आळंदी शहर शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. चाकण शहराच्या नव्या पाणी योजनेसाठी शासनाच्या वतीने 160 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सदरची ही योजना मंजूर झाली असून भाजपमुळेच ही योजना मंजूर झाल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी सांगितलं आहे. खरं तर अतिशय आज आनंदाचा क्षण आहे की चाकणकर नागरिकांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि अभिमानाची गोष्ट पण अशी आहे की गेले अनेक दिवसापासून, गेले 2016 पासून हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण चाकण शहराला सुधारित पाणी पुरवठा भामासखेड धरणावरून व्हावी म्हणून हा पाठपुरावा करत होतो. चाकणकर नागरिकांच्या आशीर्वादानं, बाकीच्या सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यामुळं मी हा पाठपुरावा करू शकलो आणि उच्च महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पहिली तांत्रिक मंजुरी मिळू शकलो. त्यानंतर मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय कमिटीची मंजुरी मिळाली. त्यानंतर आज 2 दिवसापूर्वी या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे असतील, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ लोकनेते देवेंद्रजी फडणवीस असतील, त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील असतील, त्याचबरोबर आमच्या महेशदादा लांडगे असतील, यांच्या माध्यमातून ही जी आज योजनेला मंजुरी मिळाली त्याबद्दल मी राज्य शासनाचं, युती सरकारचं सगळ्यांचं मी आभार मानतो. चाकणकर नागरिकांच्या वतीने सर्वप्रथम आभार मानतो. आणि तसं पाहायला गेलं तर या योजनेसाठी ज्या ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी जी आपल्याला आम्हाला मदत केली त्यामध्ये चाकण नगर परिषदेचे तत्कालीन मुख्य अधिकारी सुनीलजी बल्लाळ असतील, त्याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जे राजेंद्र रहाणे साहेब आहेत, त्यांचे मुख्य अभियंता, त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर मंत्रालयातील आपले कक्ष अधिकारी आहेत, प्रधान सचिव आहेत, त्यांचे सुद्धा आपण आभार मानतो.
आणि अतिशय आनंदाचा बाब म्हणजे पहिला टप्पा आपण पार केलेला आहे. अजून 2 टप्पे आहेत. दुसरा टप्पा म्हणजे भामासके धरणाचं 2 टीएमसी पाणी या योजनेसाठी मंजूर व्हावं म्हणून आता आपला लढा चालू आहे. त्यानंतर तिसरा लढा आपला असा आहे की तिसरा लढा असा आहे की तो तिसरा लढा म्हणजे या मंजूर झालेल्या योजनेला पाण्याच्या टाक्यासाठी महाराष्ट्र पश्चिम विकास महामंडळ यांच्या माध्यमातून उद्योग मंत्री यांच्या दालनातून यांच्या विभागाकडनं आपल्याला पाण्याच्या टाक्यासाठी जागा विनामूल्य मिळल्या पाहिजेत यासाठी पाठपुरावा करणार आहोत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र पश्चिम विकास महामंडळाने 9 कोटी रुपये आपल्या नगर परिषदला भरा म्हणून सांगितले. ते नगर परिषदेचे पैसे माफ व्हावा, लोकसहभाग कमी व्हावा यासाठी आपण तिसरा लढा देणार आहे. आणि यासाठी ज्या ज्या मंडळींनी आम्हाला सहकार्य केले, ज्या ज्या नागरिकांनी सहकार्य केले, ज्या ज्या आपल्या लोकप्रतिनिधींनी मला सहकार्य केले त्यांचं सुद्धा मी चाकणकर नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. मी मागच्या पुणे लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की शिवाजीदादा आढळराव पाटील हे आमच्या महायुतीचे नेतेच आहेत. त्यामुळं त्यांच्याविषयी मी काही जास्त बोलणं बरोबर नाही आणि त्यांचं ओलंही जळतं आणि वाळलं जळतं हे सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु मी ते बोलणार नाही. त्यांनी काय केले मला माहित नाही, पण मी जो पाठपुरावा केलाय चाकणकर नागरिकांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं, पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं ते मी तुम्हाला सांगतो. मला कुणी काय केलं आणि जर कुणाला काय वाटलं असेल मी काय पाठपुरावा केला का नाही, त्यांनी कुणी यावं, त्यांना गुलाबाचं फूल चहाचं कप देऊन त्यांचं स्वागत करेन आणि सगळे कागदपत्र त्यांना दाखवेल. नाहीतर त्यांनी सुद्धा बसून समोर बसावं आणि दाखवावं. मी त्यांना जाहीर आवाहन करतो, कुणी यावं कुणी दाखवावं. याचं म्हणजे सगळ्या गावाला माहिती आहे की कालिदास वाडेकर हे फक्त पाठपुरावा करत होते पाणी पुरवठ्याचा, म्हणजे आज करत नाही. 2016 पासूनचे सगळे कागदपत्रे शासनाचे सुद्धा जे आलेली पत्र व्यवहार आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सुद्धा जो पत्र व्यवहार आहे हा भारतीय जनता पार्टीच्या नावानेच पत्र व्यवहार मला आलेला आहे. तो फक्त तुम्ही एकटीनेच पाठपुरावा केला, राष्ट्रवादी मला काय म्हणायचंय, माझं म्हणणं काय, मी काय केलं ते मी सांगतोय. कुणी काय केलं त्याला त्याच्याशी मला घेतलेलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 99% आमचं काम झालेलं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडद या ठिकाणी परिपाठ चालू असताना शाळेच्या मैदानावर अत्यंत जवळून वादळ म्हणजेच वावटळ पाहण्याची संधी मुलांना मिळाली. प्रशालेचे शिक्षक नारायण करपे यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हे वादळ कैद केले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.